नवरात्रोत्सवानिमित्त राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आज पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला। यानिमित्त कार्यालयातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पेहराव परिधान केला होता। शाही दसरा महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला। राधानगरी तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी आज पारंपरिक वेशभूषा परिधान करून नियोजित ड्युटीवर आले होते। महिला कर्मचाऱ्यांनी नऊवारी पैठणी नेसली होती, तर पुरुष कर्मचाऱ्यांनी धोती कुर्ता परिधान केला होता। म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान मोठा असून परंपरा जपणाऱ्या या सणाला हिंदू संस्कृतीत वेगळंच महत्त्व असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी नमूद केलं। नवरात्रीच्या आणि शाही दसऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज 4 ऑक्टोबर रोजी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करावयाचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने राधानगरी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हा पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा केलेला आहे। सर्वांना शाही दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। या प्रसंगी नायब तहसीलदार सतीश ढेंगे, रणजित ढोकारे, अखिलेश शेख, बाबूराव खोत, राजेंद्र माळी, अनंत घोलकर, जयवंत पोवार, नितीन जंगम, वैशाली कोरवी, रेखा मोळे, वैशाली दिवसे, मनीष पाटील, संभाजी पाटील, विजय यादव, गजानन वडर, प्रीतम हिंगमिरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।